पाहतोय की खरोखरच एक आदर्श विलेज म्हणून नेरे गावाला ओळख आहे आणि तिथे चालू असलेली एक मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा. लाऊड अपील, पंच मात्र अपील फेटाळताय. चेंडू सरळ निघून जातोय. डीप थर्ड मॅन बाउंड्री बाहेर, चौकार आलाय. क्या बात है. बॅट कट, येस, नो डाऊट. 4 धावा लीगली बॅट्समनच्या फेवर मध्ये. चौकार आलाय आणि या 4 धावेने खातं ओपन केलंय. खर तर आपण पाहतोय चिपले संघाकडून फलंदाज समीरने 4 धावेने सुरुवात होतीये. पहिला चेंडू डॉट गेला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा अपरिच घेतलं. येस, बॅकवर्ड पॉइंटला घेतलेला आहे. सुंदर झेल, फलंदाज बाद. मोठा धक्का. सागर पाटील बॅक टू डग आउट. पहिला विकेट या ठिकाणी माघारी परततोय सागरच्या स्वरूपात. आपण पाहतोय की लोकेशचा चांगला स्टार्ट, जिथे 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करत एक विकेट घेतलाय आणि ब्रेक दिलाय. कुठेतरी बघितलं तर चिपले संघाला, कारण आवश्यकता देखील होती या विकेटची आणि ब्रेक थ्रू मिळून दिलाय. खरं तर करंजाडे संघाला या गोलंदाजाने. फिल्डिंग विवरचना जर बघितली तर डीपला 2 क्षेत्ररक्षक आहेत, जिथे मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. बाकी सगळी फिल्डिंग सर्कल रिस्ट्रिक्शन्स मध्ये आहे. 4 षटकांचा मॅच आहे. 1 ओव्हर सर्कल मध्ये असेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असतील, बॅट्समनला हा ऍडव्हान्टेज असतो. बट लोकेशने चांगला स्टार्ट दिला आपल्या संघाला. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली गोलंदाज. यस, इट इज बॅक टू बॅक दुसरा विकेट. प्रतीक पाटील याला आल्या पावली माघारी परतावं लागेल. मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळी मात्र अपयश मिळालंय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट प्राप्त केलाय करंजाडे संघाला. संघाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 2 विकेट्स हे चिपले संघाचे माघारी परतले, जिथे प्रथम आउट होणारा समीर आणि नंतर प्रतीक 0 वरती माघारी. निराश आहे आपल्या खेळीतून, कारण या खेळाडूंनी खूप चांगला दबदबा क्रिएट केला होता मागच्या मॅच मध्ये सुद्धा आणि करंजाडे संघाला अपेक्षित होतं या खेळाडूला माघारी परतावं लागेल आणि त्याचबरोबर प्रेशर क्रिएट करावं लागेल आणि त्याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन माइंडेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ऑन हॅट्रिक. यावेळी लेग स्टंप वरती चेंडू होता. नक्कीच पंच त्याला पनिशमेंट करतायत व्हाईट बॉलच्या स्वरूपात. स्वैर मारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा होतीये आणि अजूनही हॅट्रिकच्या कागारावरती हा गोलंदाज. आतापर्यंत एकही हॅट्रिक झालेली नाहीये, बट ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज लोकेश. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग सुद्धा खूप क्लास केली होती. गॅप शोधलाय, बरोबर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला भेदत निघून जातोय. बाउंड्री पार, चौकार. नऊ धावा ऑन स्कोरबोर्ड झाल्यात. आवश्यकता होती प्रेशर रिलीज करण्याची, संधी देखील होती आणि तो स्टार्ट शशिकांतने दिलाय. 4 धावा प्राप्त करत. ऑफ स्टंप वरती चेंडू होता. अगदी एक पाऊल पुढे काढत तो चेंडू गॅप शोधलं आणि 4 धावा प्राप्त केल्यात. अशा पद्धतीनेच फटकेबाजांची आवश्यकता आहे. लाऊड अपील मध्ये उत्साह खूप जास्त होता. गोलंदाजाने त्याच पद्धतीने प्रेशर क्रिएट केला होता पंचांवर, परंतु पंच आमचे सक्षम आहेत. नॉट आउटचा इशारा दिला. लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव प्राप्त झाली
आणि या एकेरी धावेने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होते ती तब्बल 10. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. आपण पाहतोय की लोकेशच्या पहिल्या षटकात 2 इम्पॉर्टंट विकेट्स प्राप्त केल्यात. त्याच्यामध्ये समीर पाटील जो 4 धावेंवरती आउट झाला आणि त्यानंतर प्रतीक पाटील ज्यांनी मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच विनिंग पारी खेळली होती, पण यावेळी मात्र त्याला 0वरती माघारी परतावं लागलं. दुसरं षटक कर्णधार कोणाकडे सोपवतायत, कारण एक जबाबदारी आहे, कारण या षटकात या मॅच मध्ये तुम्ही जिंकाल तर क्वालिफाय व्हाल. या मॅच मध्ये तुम्ही जिंकणारी टीम डायरेक्ट क्वालिफाय होईल, मंडेचा तिकीट कन्फर्म होईल. त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल आणि ते कॅल्क्युलेशन सुरू आहे. करंजाडे टीमची ओळख आहे, त्यांची बॉलिंग अटॅक, त्यांचं फिल्डिंग खूप ताकदीचं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी दोन्ही फलंदाजालाही माघारी परतवलं. त्यामध्ये समीर आणि प्रतीक होते. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं सागर मस्कर याच्याकडे चेंडू आहे. सागर म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळी शशिकांत ज्यांनी पहिला चेंडू जो फेस केला होता त्यामध्ये चौकार प्राप्त केला होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या प्रॉपर कनेक्ट होत नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड ऑन क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, मात्र त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट करत 1 धाव कंप्लीट केली. या एकेरी धावेने धावसंख्या आगेकूच करते 1-1 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. दुपारचं सत्र, शांत वातावरण, थंडीचे दिवस आहेत, परंतु क्रिकेटच्या या पटलावरती अगदी गरमीचं वातावरण, गरमागरमी. करंजाडे विपक्ष चिपले यावेळी प्रॉपर कनेक्ट, गॅप शोधलं आणि डीप मिडॉन क्षेत्रात डीप लॉंगॉनला घेतलेला हा सुंदर फटका चौकार आलाय. वरती टोटल पोहोचते या चौकाराच्या मदतीवरती. आणि आता सागर पाटील तो चांगला फटकेबाजी करतोय. सागर म्हात्रे आहेत खरं तर बॅटिंगसाठी 11ची जर्सी घातलेला खेळाडू, आणि आता जबाबदारी संपूर्णपणे सागर आणि खरं तर शशिकांत वरती आहे. दोन्ही फलंदाज ताकदीचे आहेत. 2 मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात जे फलंदाज बाद झाले प्रतीक आणि समीर, त्यानंतर या 2 खेळाडूंकडे जबाबदारी सोपवली आणि त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करतायत करंजाडे संघाचे गोलंदाज. ऑफ ड्राईव्ह चेंडू, क्या बात आहे, प्रॉपर ताकदीने फटका खेळलाय, खोदून काढलाय चेंडू, सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री बाहेर, चौकार. धावा तब्बल स्कोर कार्ड वरती 19. स्ट्राईक साठी लोकेश पहिल्या षटकात ज्यांनी दिल्या होत्या 9 धावा, आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत सागरची सुंदर गोलंदाजी चालू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात धावा बहाल केल्या जात आहेत. पंच धावा किती? 3 धावा. यास शशिकांत प्रेझेंट्स ऑफ माइंड क्रिकेटचा बरोबर यूज करतायत आणि जिथे सागर मात्रे जिथे तिसरी धाव होणं थोडंसं अवघड होतं, बट कॉलिंग प्रॉपर असल्यामुळे 3 धावा कंप्लीट झाल्यात. 22 धावा, क्षमा असावी 23 झाल्यात. फटका फसलाय, झेल होण्याची शक्यता आणि याच विकेटची तलाश होती. सागर मात्रेला माघारी परतावं लागेल. अजून एक विकेटचा पतंग. 3 गडी बाद धावा होत आहेत त्या 23. दुसरं षटक सुरू आहे. धावा झाल्यात त्या 23. 3 विकेट्स डगआउट मध्ये परतल्यात, जिथे आउट होणारे फलंदाज सागर मात्रे, समीर पाटील, प्रतीक पाटील, आणि स्ट्राईक वरती जे क्रीज वरती दोन्ही फलंदाज आता पोहोचतायत ते शशिकांत आहे
आणि त्याच्या सोबतीला योगीराज पाटील. सुंदर देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला दिवस जरी असला तरी सुद्धा या स्पर्धेला अनन्य साधारण महत्व आहे, कारण सकाळच्या सत्रापासून मोठे मोठे दिग्गज नेतृत्व या विभागातले या व्यासपीठावरती आले होते आणि त्यांचा स्वागत सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून झालाय. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला. अजून या आजच्या दिवसातल्या 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. कॅप्टन सनी बॉलिंग ट्रॅक वरती. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन बघा, आपण पाहिलं स्लोअर डिलिव्हरी. बॅट्समन अपेक्षित होतं की चेंडू रॅपिड येईल, बट त्या गतीला मात्र त्याला भेदता आलं नाही. चेंडू सरळ विकेट कीपरकडे. पहिला चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी, चांगला स्टार्ट. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार आणि फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. खरं तर विचार केला तर या विकेटचा, जर शशिकांत आतापर्यंत चांगले फटकेबाजी करत होता, आवश्यकता नव्हती त्यांना की रिव्हर्स अटेम्प्ट करण्याला ट्राय करायची, कारण अशा क्षणाला आपल्या लगातार विकेट्स गेल्यात. तिथे प्रेशर क्रिएट केलंय किरण जाडे संघाने आणि त्यामुळेच तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केलात आणि आपला विकेट समोरच्या टीमला बाहेर केलाय. टोटल धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय की जिथे 4 विकेट्स गेल्यात आणि 23 धावा झालेल्या आहेत चिपलाई चिपले संघाच्या. नवीन फलंदाज क्रीजमध्ये पोहोचतोय शरद मस्कर. सुंदर गोलंदाजी सनी याची. पहिल्या चेंडूत 0, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पुढचा चेंडू यावेळी बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर कनेक्ट. चेंडू डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून षटकार. शरदच्या बॅटमधून उत्कृष्ट फटका आलाय. क्या बात आहे. 6 धावा. यावेळी बरोबर गॅप शोधलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असतं बघा. जिथे खूप मोठी गॅप होती त्या गॅपला भेदलंय फलंदाज शरदने आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. डीजे नितीन, क्या बात आहे. प्रेक्षकांना मनोरंजित करताय आपण. विशेष धन्यवाद आहे आपलं. पहिला षटकार आला, त्यानंतर चौकार आला. मी म्हटलं होतं की पहिल्या 2 चेंडू डॉट होते, त्यामध्ये एक विकेट देखील घेतला होता कॅप्टन कूल सनीने. ऑनसाइडला चेंडू खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट सिलिमिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करून एक धाव कंप्लीट करतायत आणि या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. मागच्या 3 चेंडूत 11 धावा तब्बल आलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी शरद मस्कर याची आपण पाहतोय. आता संधी मिळते ती योगीराज पाटील. 08 ची जर्सी घातलेला खेळाडू. त्याच्या बॅटमधून मॅच विनिंग पारी बऱ्याचदा आल्यात, परंतु या क्षणाला करंजाडे संघाला जर मोठी धावसंख्या द्यायची असेल, चांगला फाईट द्यायचा असेल, तर त्याच्या बॅटला त्या पद्धतीचे फटके खेळावे लागतील. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न देखील दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी दुसरी धाव होणं थोडं रिस्की होऊ शकलं असतं. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या पोहोचते ती चिपलाई चिपले संघ पोहोचतोय तो 35 वरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंग मधले आणि स्लॉक षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज कोणाला कॅप्टन यूज करेल ते बघूयात, परंतु दरम्यान ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी झालाय. विनंती आहे 12th मॅनला की पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे साठी ही संधी.
संपलेला आहे. आपण पाहतोय करंजाडे संघ युक्तीचा वापर करून गोलंदाजी देखील करतायत, कारण जिथे विकेटवरती विकेट त्यांनी प्राप्त केल्या. 4 फलंदाजांना त्यांनी तंबूचा अस्त्र दाखवलाय, परंतु त्यानंतर शशिकांतनी चांगली बॅटिंग केली, त्याचाही विकेट घेतला. आणि आता जबाबदारीच योगीराज पाटील आणि शरद मस्कर हे दोन्ही खेळाडू क्रीजवरती तैनात आहेत. 3 षटकं संपले. शेवटचा आणि अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय तो राज मोरे. राज विकारे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. शेवटचे 6 चेंडू स्ट्राईक साठी पुन्हा एकदा योगराज. यावेळी बॅट्समन ऑफसाईड लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच इशारा देत आहेत. ऑफस्टम्पच्या खूपसा चेंडू बाहेर आहे. पनिशमेंट दिले गोलंदाजाला पंचांनी आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव काउंट केली जाते. सांघिक धावसंख्येत 36 वरती टोटल पोहोचतोय. राज टू योगराज अशी भिडत आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला चेंडू खेळून काढला. चेंडू डीप मिडॉनच्या क्षेत्रात जातोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. विचार केलात आपण तर ज्या पद्धतीने शेवटचं षटक व्हायला हवंय तशी स्टार्ट मिळाला नाही चिखले संघाला, कारण ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंगचा अप्रोच सुरुवातीपासूनच जे लोकेच्या पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या आणि त्यानंतर सागर मात्रे असेल, सनी असेल, राज शेवटच्या षटकात आतापर्यंत त्यांनी 2 धावा दिल्यात. स्ट्राईक साठी शरद. चांगला फटका आहे. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक रनअप घेऊन तो चेंडू गॅदर करतोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, कारण हा चेंडू रॅपिडली क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतोय. 1च धाव्यावर समाधान. आणि 3रं षटक जे जसं मी म्हटलं होतं की निर्णायक असतं प्रत्येक मॅच मध्ये, आणि त्या षटकामध्ये तब्बल फक्त धावा दिल्या होत्या गोलंदाज सनी यांनी 12. आणि त्यानंतर 4थ्या षटकात त्याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन ठेवलं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी अटॅक ठेवली. गोलंदाज राजने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आणि ती कंप्लीट देखील होईल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होते ती 40 रन्स. मागच्या 3 मॅचचा जर आपण अभ्यास केला, 2 मॅचचा जर अभ्यास केला तर पहिल्या मॅच मध्ये 67 धावा चेस करायच्या होत्या 5 षटकात. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील तशा पद्धतीनेच कॅल्क्युलेशन होतं. 68 धावा होत्या. त्या मात्र चेस करता आल्या नाही वाकडी संघाला, आणि त्यामध्ये करंजाडे संघाने बाजी मारली आणि उत्कृष्ट खेळ करत त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. यावेळी शॉर्ट आर्म पुल चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रात. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून गेलाय हा षटकार. आवश्यकता होती मोठ्या फटक्याची. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या पोहोचते ती 46 वरती. यावेळी पुन्हा एकदा नजाकत पाहायला मिळाली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदलंय. ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट दरम्यान. त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता आणि या 2 धाबीने धावसंख्या 49 वरती पोहोचते. 49 रन्स. चांगली बॅटिंग केली आहे. 46 धावा होत्या. 2 धाबीने 48 वरती टोटल पोहोचतोय. राज या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळी प्रॉपर कनेक्टिंग स्ट्रोक. मिडॉन क्षेत्रात मोठा उत्तुंग आलाय तो षटकार. क्या बात है. 50 पार. हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नहीं साला. साकारली ती
शरद आणि त्याच्या सोबत असणारा योगराज, ज्यांनी वैयक्तिक योगराजची बॅटिंग जर बघितली तर 18 धावा आणि त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश, 6 चेंडू फेस केले, 18 धावा बनवले आणि एक फायटिंग टोटल एक करंजाड्यासारख्या एक बलाढ्य संघासमोर ठेवलंय. काय होणार काय घडणार बघूयात. जिथे जवळपास 24 चेंडू 4 षटकं बनवायचे आहेत, तब्बल 54 झालेले आहेत. 55 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. करंजाडे टीम बॅटिंगसाठी मानली जाते. फिल्डिंग देखील चांगली होती, गोलंदाजी चांगली केली होती. काय झालं? 48 धावा होत्या, त्यानंतर षटकार आलाय. 54 झाल्यात. 55 धावा टू विन. 55 टू विन. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करतोय. कृपया शिवशक्ती धाकटी जुई बी विपक्ष सहारा शिवकर या 2 संघांमध्ये मॅच होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉक्स बॉक्सवरती पोहोचायचं आहे. यानंतर आपला त्वरित मॅच होईल. आणि आता जो मॅच सुरू आहे, चिपले संघ आणि विपक्ष करंजाडे यातील विनिंग टीम क्वालिफाय होईल डायरेक्ट मंडेसाठी. सोमवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि त्या दिवशी कोणती टीम नेरे गावची ही ट्रॉफी घेऊन जाणार संध्याकाळी सोमवारी आपल्याला समजेल. परंतु आपण पाहतोय 4 दिवस संघर्ष क्रिकेटचा पाहायला मिळेल. बॅट आणि चेंडूची जबरदस्त थरार आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून चांगल्या मॅचेस होत आहेत. आजच्या दिवसाचा ही 3री मॅच आहे. चला करंजाडे संघ फलंदाज पाठवा. विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही देतोय. जिथे डीजे सिस्टमची व्यवस्था नितीन पाटील, जयेशजी सिनारे, धुंद्रे यांचं धन्यवाद देतो. आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा अख्खा देशांपर्यंत पोहोचवली जाते, कव्हर केली जाते. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट, संदेशजी शेळके आणि त्यांच्यासोबत WTC यांचंही विशेष धन्यवाद, त्यांचे आभार. पंचांच्या प्रमुख भूमिकेत विनोद पाडे आणि त्यांच्या समवेत अमोलजी काले यांचंही विशेष धन्यवाद दिलं पाहिजे, कारण त्यांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये अमूल्य आणि महत्त्वाची आहे. समालोचन कक्षात वैभवजी भोपी, हरिग्रामचे ते ग्रामस्थ आहेत. आणि खरोखरच एक उत्कृष्ट आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सकाळपासून पाहतोय. गुणलेखक म्हणून प्रेम पाटील वांजे यांची भूमिका आहे. या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि ही स्पर्धा जिथे उद्घाटन झालं, सरपंच असतील, सदस्य असतील, गावातील सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी असतील, यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं, या मैदानाचं उद्घाटन झालं. आणि त्यानंतर आजचा दिवस या स्पर्धेचा सुरू आहे. क्रिकेटचा थरार 3री मॅच आजच्या दिवसातली सुरू आहे, जिथे 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर झुंज देत आहेत. करंजाडे विपक्ष चिपले. प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकात चिपले संघाने टोटल धावा बनवल्यात त्या 54 धावांचं एक मोठं आव्हान करंजाडे संघासमोर ठेवलंय. ते आव्हान कशा पद्धतीने चेस करणार आपल्याला येणाऱ्या या क्षणात कळेल. विनंती आहे मॅच सुरू करा. बॉलिंग ट्रॅक वरती सागर म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सागर म्हात्रेने सुंदर गोलंदाजी केली होती, चांगला स्टार्ट दिला होता. परंतु त्यानंतर शेवटचे जे स्लॉक षटक, 3 षटकं जी शेवटची होती, त्यामध्ये उत्कृष्ट खेळ केला होता प्रतीक पाटील याने. आणि म्हणूनच चिपले संघ त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचू शकला. उत्कृष्ट खेळ. WTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि खरोखरच आपण पाहतोय की सुंदर क्षणचित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सागर म्हात्रे, स्ट्राईकला फलंदाज प्रतीक जाधव आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक मध्ये सूरज शेलार. मॅच चालू होते. सागरने मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. चला नेरे विलेज कडून गोलंदाजीसाठी तयार. फर्स्ट बॉल टू गो. 24 बॉल्स 55 रन्स टार्गेट आहे. फर्स्ट बॉल टू गो. फिल्डिंगचं व्यूहरचना आपण जर बघितली तर गली आहे, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट लेग, डीप शॉर्ट मिड विकेट, डीप मिड ऑन, त्यानंतर आपण बघितलं डीप मिड ऑफ,
आणि चांगलं व्यूहरचना आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. अशा पद्धतीची व्यूहरचना ही बॉलिंग चा विचार जर केला तर सागरनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच व्यूहरचना केली होती आणि तेच सातत्य यावेळी सुद्धा टिकवलंय. फुल टॉस बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, बट शॉर्ट कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव मिळेल. सांघिक खातं खोललंय, वैयक्तिक खातं खोललंय फलंदाज प्रतीक जाधवने आणि जिथे 55 धावा होत्या तिथे 1 धावाची भर होते. विदाउट लॉस 1 रन. पुन्हा एकदा सागर म्हात्रे कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होतोय. वैभव भोपी सर यांचा आवाज असेल. थँक्यू केतनजी पाटील. चला नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन दोन्ही टीमला. शिवशक्ती धाकटी जुईचे कॅप्टन इथे आलेत आणि सहारा शिवकरच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉससाठी आमच्यासोबत जॉईंट व्हा. पंचांचा इशारा मैदानामध्ये आले चौक्यार. अगदी लक्षाचा विचार केला, मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथून जिंकत असाल तर या स्पर्धेच्या सुपर एटमध्ये जाण्याचा पहिला मान हा तुम्हाला मिळेल, त्यामुळे लढावा लागेल. पहिलं सत्र आपण बघितलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये रन केले होते. टोटल 55 टार्गेट आहे. थोडंसं अपील होतं, अपिलामध्ये उत्साह आपण इथे बघू शकता. बऱ्याच दिवसानंतर चिपलाई क्रिकेट संघ चिपलेवाला एकीचं बल हे दिसून आलं. कारण एक गाव एक संघ जेव्हा असो तेव्हा खेळण्याची मजा ही काय वेगळीच असते. आणि सध्या स्थितीमध्ये गोलंदाज सागर म्हात्रे प्रहार केल्या, फटका दमदार आहे. हा फटका क्लास आहे, कारण हा खेळाडू या टीमचा प्रतीक खूप स्पेशल आहे आणि हा स्पेशल षटकार त्याच्या बॅटमधून. फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 3 धावा या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून वाचवण्यात आले. पहिलं षटक वेगवान राहिलं. पंचांचा इशारा आलाय समाप्तीचा. P1चा या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये रन खर्च केलेत गोलंदाज सागर म्हात्रेनं. टोटल पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावर धावा आले 13. लक्ष आहे 55 धावांचं आणि 13 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली. चेंडू आणि धावांमधील अंतर आता आपण पाहणार आहोत, कारण 4 षटकांचे मॅच आहे. अजूनही जवळपास 42 धावांची गरज आहे उर्वरित 18 मध्ये. टॉस साठी बघा मी विनंती करेन सहारा शिवकर. प्रणय चला आलाय, आवाज आहे मित्रा. टॉस करूया आपण तिथे. मी प्रथमेश पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावं. यंदाच्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ सहारा शिवकर आणि त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती धाकटी जुई. मॅच बघायला मजा येईल. 5 ओव्हरची मॅच. येस केतन. यस नो डाऊट सर. जिथे प्रमुख उपस्थिती आम्हाला या ठिकाणी टॉस साठी प्रथमेश जी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होते, जिथे एक जबरदस्त फाईट मॅच होईल. शिवशक्ती धाकटी जुई बी आणि सहारा शिवकर या दरम्यान दोन्ही कर्णधार आलेले आहेत. टॉस करावं. टॉस जिंकलंय सहारा शिवकर संघाने. काय निर्णय असेल? प्रथम समोरची टीम सुद्धा ताकदीची. या अगोदरच्या मॅचेस सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण बघितल्यात. निर्णय का असेल? सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करू. 5 ओव्हरचा मॅच असेल. समोरची टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण या ठिकाणी 68 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिल्यात. काय सांगाल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50-55 धावा एक डिफेंडेबल टोटल होऊ शकते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की धाकटी जुई संघाचे कर्णधार आहेत. टॉस हारलेला आहेत, बॅटिंग आलाय, एक आमंत्रित केलंय तुम्हाला, धावा बनवा, आम्ही चेस करू. काय कॅल्क्युलेशन असेल? कॅल्क्युलेशन असं नाही, पण जे त्यांनी सांगितले की 50-55 पर्यंत, पण आम्ही त्याच्या जास्त करण्याचा स्कोर प्रयत्न करू. शिवकर टीम या विभागातली एक ताकदीची टीम ओळखली जाते आणि धाकटी जुई या संघाला सुद्धा त्याच पद्धतीचा मान आहे. कशा पद्धतीने संपूर्ण मॅच कडे पाहता? आयोजनाबद्दल काय सांगाल?
आयोजन आम्ही गेल्या वर्षी पण केलेलो, आयोजन खूप चांगलं आहे आणि ह्या वर्षी पण आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद दादांचं करतो. आणि शिवकर संघासोबत प्रथमच खेळतोय आम्ही. चला, जबरदस्त मॅच होईल. प्रथमच हे दोन संघ एकमेकांसमोर झुंज देणार आहेत. सेंटर ऑफ द न्यूज टॉस जिंकलाय शिवकर संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू माईक भोपी सर. थँक्यू केतनजी. धावसंख्या फलक आपण बघतोय सध्या वेगानं पुढे सरसावते. मागील 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. प्रतीक जाधवच्या बॅटमधून लक्ष आहे 55चं आणि सध्या फलकावर धावा लागले त्या टोटल 25 धावा तुम्ही पाहतायत. 16 चेंडू आणि विजयासाठी आता 30 धावांची गरज आहे. प्रतीक जाधव एक डेंजरस खेळाडू आणि एक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये याची खेळ आम्ही सातत्याने चवलून खूप निरखून पाहिले. त्यामधील काही प्रमुख स्पर्धा थोड्या दिवसा अगोदर आपण बघितली. नगरसेवक ट्रॉफी, कामोडीचं मैदान असेल, तदनंतर आपण करंजाडे प्रीमियर लीग असेल. गतवर्षीच्या मला अगदी कोणची ती रजनी स्पर्धा आठवते. एक चांगला खेळाडू आहे, प्रतीककडे चांगला क्लास आहे, चांगले सगळे फटके आहेत. खूप कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये मुख्य खेळाडू म्हणून या खेळाडूंना जागा बनवली आहे. 16 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजीसाठी योगीराज पाटील 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस थोडी गती कमी केली, लेंथ मध्ये पाठीमागे ठेवली. लेंथ थोडस शॉर्ट बॉलचा वापर, इथे शॉर्ट लेनचा वापर करण्यात आला. चांगली पकड आणि चांगला थ्रो. 1 रन मिळेल इथे. धावसंख्या फलक मध्ये अजून बदलाव तुम्ही पाहतायत. बोर्डवर धावा लागते सद्यस्थितीमध्ये 26 धावा, 15 चेंडू 29ची गरज. चला टीम करंजाडे उठा सगळेजण तिथून खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. आयोजकांची सूचना आहे तुमच्यासाठी. सनीभाई झेल हवेमध्ये. झेल तिथे कॅरी केलाय. बघा मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण वर येऊन बसा, परंतु खेळाडू कक्षामधून ज्या 9 खुर्च्या आहेत त्या गायब करू नका तिथून. मॅन इन फॉर्म प्रथमेश वडके त्यांचा इथे शुभागमन स्वागत. नवी खेळाडू मैदानामध्ये लोकेश सालाई खेळाडू बाद झालेत. पहिला धक्का. आता 14 चेंडू विजयासाठी. 14 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. निर्णायक षटक आहे. योगीराज पाटील थोडं कमबॅक करत असताना प्रथमेश फडके यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. 14 चेंडू आणि विजयासाठी 29 रन पाहिजे. थोडस सिरियसली आता मॅच कडे आपण बघूया. योगीराज पाटील सज्ज होताना प्रहार करण्याचा प्रयत्न इथे चला अक्षरशः खोदून काढलाय प्रत्येक. या बॉलला 1 रन इथे पूर्ण झाले. फलंदाज लोकेशचा फटका तुम्ही बघितला. आता 13 मध्ये पाहिजेत 28. मॅच बनेल. सामना खूप चांगला होईल कारण 4 षटकामध्ये मागील मॅच आपल्याला दोन्ही टीमचं आठवतं. पहिल्या मॅच मध्ये रन चेस केले होते. खूप संघर्ष करावा लागला होता. टीम चिपलेला. आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितला या धावा डिफेन्स करण्यासाठी देखील चांगले प्रयत्न केले होते टीम करंजाडेनं. परंतु आता थोडं उलट आहे. आता चिपले संघाला या रन त्यांना अगदी सेफ ठेवायचे आहेत. धावा डिफेन्स करायचे आहेत आणि करंजाडेला चेस करायचे आहेत. फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये बराच वेळ. उंची आणि लांबी सर्व काही चांगलं. मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा दमदार षटकार. आता चेंडू आणि धावांमधील अंतर विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 22. धन्यवाद डीजी. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. फलकावर धावा लागले टोटल 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 तर या षटकामध्ये 20 अशा 33 धावा पाहतोय. चला दमदार बॅटिंग इथे बघायला मिळते. सध्या चेअरमन करंजाडे संघाच्या 12 मध्ये 22 धावांची गरज.
12 मध्ये 22 धावांची गरज. बघा शैलेश चव्हाणची सध्या तलमल सुरू नेहमी असते. ते मैदानामध्ये खेळत नाही परंतु मॅनेजमेंटमध्ये फार व्यस्त असतात. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना बघितलंय. 12 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक जाधव 9 चेंडूमध्ये 31 धावांची मॅरेथॉन. इनिंग हा लोअर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट. 1 बाउन्स. प्रतीक्षा केली नाही, चेंडूवर धावून गेले. खरं तर चौकार त्यांना अडवता आला असता. बॉल सीमारेषा पलीकडे दाखल चौकार. 11 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. पार्टनरशिप बिल्ड होते या लोकेश आणि प्रतीक या दोन खेळाडूंमध्ये. तर लोकेशचा आपण तडाखा बघितला. डेंजरस फलंदाजी. करंजाडे संघ म्हटला त्यांची फलंदाजी प्रमुख त्यांची ताकद आहे. स्पेशली प्रतीक सारखा हार्ड हिटर, लोकेश सारखा मिडल ऑर्डर आहे. अजून या खेळाडू या संघाकडे खूप चांगले खेळाडू आहेत. कमी गतीचा हा चेंडू फ्लायटेड स्ट्रोक कॅच ड्रॉप. प्रतीक पाटील कॅच सोडली की मॅच सोडली. बॉल सीमारेषा पलीकडे दाखल. 6 धावांसाठी षटकार. दहा मध्ये पाहिजेत आता फक्त 12. आणखीन एक. व्हॉट बॅटिंग. वन साइड नडतायत हे दोन्ही खेळाडू. आता धावा संकटामध्ये आल्या. षटकार आलाय. धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 49 धावा. आता विजयासाठी 9 मध्ये पाहिजेत फक्त 6 रन. गरज. हा फुलटॉस बॉल मॅच फिनिश. सामना जिंकलाय. दमदार बॅटिंग प्रतीक जाधव. डेंजरस फलंदाजी त्यांनी वैयक्तिक त्याच्या पण बघितली. प्रतीक 9 चेंडू 31. लोकेश आपण बघितला 5 बॉल मध्ये 23 धावा केल्या आणि सामना जिंकला. टीम जय हनुमान करंजाडे आणि या स्पर्धेचा पहिला संघ जो सुपर 8 मध्ये दाखल होतोय. अगदी स्पर्धेचा शेवटचा दिवस 8 जानेवारीला. तुम्हाला कधी यायचंय हे वेळ आमचे आयोजन कमिटी तुम्हाला सांगतील. बहुतांश करून पहिला सामना असू शकतो असा माझा अंदाज आहे. परंतु तुम्हाला आयोजकांशी संपर्क करायचा. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच.